नमस्कार नाशिककर. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन आणि मंगलमय झालेले आपले नाशिक शहर फक्त एक धार्मिक शहरच नसून मुंबई, पुणे, नागपूरनंतर महाराष्ट्रातील चौथे सर्वात मोठे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. तर आपल्या नाशिकच्या कनेक्टिव्हिटी विषयी आपण आज जाणून घेऊया. आपल्या नाशिक शहरातून एकूण 3 राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यापैकी पहिला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग, जो आपल्या नाशिक शहराची एक लाईफलाईन म्हणून ओळखला जातो. मुंबई शहरापासून चालू झालेला हा राष्ट्रीय महामार्ग नाशिक शहरातून पुढे आपल्याला उत्तर भारताची कनेक्टिव्हिटी देतो, ज्यातून आपल्याला भोपाळ, इंदोर, आग्रा, कानपूर, झाशी, दिल्ली, मेरठ यासारख्या शहरांची कनेक्टिव्हिटी देतो आणि सोबतच देशाची आर्थिक राजधानी मुंबईला नाशिक जोडले गेलेले आहे. दुसरा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग, जो नाशिकला सिन्नर, चाकण, नारायणगाव, खेड यांसारख्या औद्योगिक शहरांची कनेक्टिव्हिटी देतो. यातून आपल्याला एक इंडस्ट्रियल ग्रोथ मिळाली आहे आणि पुणेसारखे आय टी हब जे नाशिकच्या संपर्कात आलेले आहे. याच महामार्गामुळे नाशिकला साऊथ इंडियाची कनेक्टिव्हिटी भेटते. त्यासोबतच तिसरा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, जो मुंबई नागपूर महामार्ग म्हणून ओळखला जातो. एकूण 710 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी या 2 तालुक्यांमधून गेलेला आहे, ज्यामुळे नाशिकच्या विकासाला एक मोठा बूस्ट मिळालेला आहे आणि एक इंडस्ट्रीयल झोन म्हणून नाशिक खूप चांगल्या प्रकारे या राष्ट्रीय महामार्गांमुळे डेव्हलप होत आहे, ज्यातून नाशिकमध्ये ॲग्रिकल्चर, मेडिकल, फार्मा, टेक्स्टाईल, इंडस्ट्रियलायझेशन, कन्स्ट्रक्शन, इंजिनिअरिंग, बायोसायन्सेस, ॲटोमोबाईल, पेट्रोकेमिकल्स यासारख्या कंपन्या नाशिकमध्ये येऊन गुंतवणूक करत आहे. यामध्ये नाशिकच्या विकासाला एक मोठा बूस्ट मिळालेला आहे. त्यासोबतच नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग क्रमांक 30, जो निफाड, येवला, वैजापूर यांसारख्या शहरांशी आपल्याला कनेक्टिव्हिटी करून देतो. त्यासोबतच लासलगावसारख्या मोठ्या आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ जी पण या महामार्गा थ्रू नाशिक शहराशी जोडल्या गेलेली आहे. त्यासोबतच नाशिक पेठ राज्य महामार्ग, जो पुढे आपल्याला गुजरातची कनेक्टिव्हिटी देतो. त्यासोबतच नाशिक दिंडोरी महामार्ग, जो आपल्याला सापुतारा मार्गे सुरत, अहमदाबाद यासारख्या गुजरातची कनेक्टिव्हिटी देतो. त्यानंतर नाशिक त्र्यंबकेश्वर राज्य महामार्ग, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले आणि धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेले त्र्यंबकेश्वर महामार्ग, जो महामार्ग नाशिक शहराला त्र्यंबक थ्रू जव्हार, मोकडा आणि ठाणे जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी देतो. त्यासोबतच नव्याने प्रस्तावित असलेला सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे, जो एक एक्सप्रेसवे सुरतसारखे डायमंड हब नाशिकपासून फक्त 175 किलोमीटर अंतरावरती असेल आणि सुरत ते नाशिक हे अंतर फक्त आपण 2.5 तासांमध्ये पार करू शकतो. या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेद्वारे आपल्याला बँगलोर, हैदराबाद, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांशी कनेक्टिव्हिटी मिळते आणि नाशिकच्या शहराला एक मोठा कनेक्टिंग पॅसेज मिळतो. नाशिक एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून विकसित झालेलं आहे. फक्त मुंबई, पुणे आणि नाशिक हा एकच गोल्डन ट्रायंगल नसून सुरत, नाशिक, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक यासारखे औद्योगिक गोल्डन ट्रायंगल आणि औद्योगिक मध्यवर्ती विकास केंद्र म्हणून नाशिक उदयाला आलेले आहे. नाशिकच्या अजून कनेक्टिव्हिटीमध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशन, जे मुंबई नागपूर सेंट्रल रेल्वे लाईनवरती बनलेले आहे. त्यासोबतच नाशिकमध्ये एक प्रॉपर एअर कनेक्टिव्हिटी पण आहे, ज्यामध्ये HAL मार्फत डेव्हलप केलेले नाशिक इंटरनॅशनल एअरपोर्ट, ज्यातून दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि गोवा यांची डायरेक्ट फ्लाईट कनेक्ट होते. नाशिकमध्ये मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर चौथे NMRDA म्हणजे नाशिक मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी, म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण नाशिक महानगर विकास प्राधिकरण असं म्हणतो, तेही महाराष्ट्र शासनाने 2017 स्थापन केलेले आहे. आणि इंडस्ट्रियल ग्रोथसाठी निमा नाशिक इंडस्ट्रियल आणि मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनची पण स्थापना झालेली, ज्यामुळे नाशिकच्या इंडस्ट्रियलायझेशनला एक प्रॉपर ग्रोथ मिळते. त्यासोबतच दिल्ली मुंबई इंटरनॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर, जो भारत सरकारचा 1,00,000 कोटीचा एक मेगा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून नाशिकची समाविष्ट करण्यात आलेला आहे, ज्यातून पालघर जिल्ह्यामध्ये JNPT पेक्षाही मोठे दक्षिण आशिया खंडातील सर्वात मोठे
इंटरनॅशनल पोर्ट, वाढवण पोर्टची आपल्याला त्याद्वारे कनेक्टिव्हिटी मिळते. त्यामुळे नाशिकची ग्रोथ अजून फास्ट होणार आहे. धन्यवाद.